नमस्कार, मैं प्राची पाटिल। आज प्रभाग 18 में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की तरफ से भव्य मेडिकल कैंप रखा गया है, जिसके अंतर्गत हड्डी का चेकअप, दांत का चेकअप, आंखों का चेकअप और ईसीजी सब फ्री में है। इसके अलावा मोतियाबिंद का ऑपरेशन। पूनम गार्डन के सभी रहवासियों से विनती है कि वो यहाँ आके अपना चेकअप कराए। आज ये हमारा यहाँ उप शिविर सारथी फाउंडेशन के द्वारा हुआ है, जिसके संयोजक प्राची पाटिल और सुजाता शिंदे मैडम है। तो मैं कहूँगी कि आप यहाँ के सभी रहवासी जल्दी से जल्दी यहाँ आए और अपना चेकअप कराएं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेतर्फे हा भव्य कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। यामध्ये आपल्या संघटनेच्या उपजिल्हा संघटक प्राची श्री पाटील तसेच आपल्या माजी नगरसेविका सुजाता शिंदे या दोघींनी इथे पुढाकार घेऊन हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। यासाठी सारथी फाउंडेशन या संस्थेचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आणि सहयोग मिळालेला आहे। त्यांच्या मार्फत हा कॅम्प इथे आपण भव्य दिव्य इथे आयोजित केलेला आहे। सर्व चाचण्या जसे रक्त तपासणी आहे, डोळे तपासणी आहे, ईसीजी आहे, त्याचप्रमाणे इथे ब्लड चेकअप आहे, हाडांची तपासणी आहे आणि दातांची तपासणी आहे। सर्व सुविधा ह्या मोफत आहेत। डोळ्यांचे चष्मे देखील आपण इथे मोफत देत आहोत। सर्व स्थानिक इथे जे जनता तसेच नागरिक यांनी इथे चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, जैसा कि आप देख रहे हैं आज यहाँ पर रक्तदान शिविर और निःशुल्क आरोग्य शिविर लगा हुआ है। और आरोग्य मतलब आपका अपना ही कोई है जो आप स्वस्थ रहें, आप मस्त रहें, खुशहाल रहें, इसकी उम्मीद करता है, इसकी इच्छा करता है। तो ऐसी इच्छा लेकर आपकी अपनी सुजाता शिंदे जी, जो किसी परिचय की मोहताज नहीं, आप जानते होंगे 2014 में जब यहाँ शायद इतने नगर सेवक नहीं थे, गिने चुने के नगर सेवक थे, उनमें से ही आप लोगों ने चुना था। आपको शायद याद हो गोल्डन नेस्ट से लेकर शिवाजी पुतले तक, शिवाजी महाराज का जो पुतला लगा हुआ है वहाँ तक केवल 2 ही नगर सेवक थे, राइट, 2 ही नगर सेवक थे। उसमें सुजाता रविकांत शिंदे जी भी थी और उनका काम आपने हर वार्ड में देखा होगा। आप किसी वार्ड में चले जाओ, आप पत्थर जरूर बदल गए होंगे, लेकिन काम की बुनियाद पे जाया जाए, गांव का जो काम है उसकी नींव देखी जाए, उसकी बुनियाद देखी जाए, तो कहीं ना कहीं सुजाता शिंदे जी का नाम होगा। 100% का कर्म होगा, उनका इच्छा शक्ति, जो काम करने की, कार्य करने की जो क्षमता है वो नजर आएगी। आप भी आइए। तो जरूरी है कि अब ये तो नहीं कहूँगा कि अब इलेक्शन आ गया इसलिए, लेकिन वो आपके बीच हर वक्त रही हैं और सीमित क्षेत्र नहीं है उनका, ये बहुत अच्छी बात है। और उनको पहचान की कोई वो भी नहीं है कि इस एरिया में इतने लोग ही जानते हैं उनको। उनके काम से गोल्डन नेस्ट से लेकर शिवाजी महाराज का जो पुतला लगा हुआ वहाँ तक लोग जानते हैं, और काम ही आपकी पहचान होती है, और काम आपको नजर आ रहा है। तो यही कहूँगा मैं। धन्यवाद। यांच्या अंतर्गत हा आपण इथे कॅम्प आयोजित केलेला आहे। आपको जिल्हा प्रमुख आदरणीय त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेअंतर्गत हा कॅम्प आयोजित केलेला आहे। आपल्या संघटनेच्या उपजिल्हा संघटक प्राची श्री पाटील तसेच आपल्या सुजाताताई नाईक, आपल्या माजी नगरसेविका सुजाताताई शिंदे आणि उपजिल्हा संघटक आपल्या संघटनेच्या प्राची श्री पाटील यांच्या पुढाकाराने हा इथे कॅम्प आपण आयोजित केलेला आहे। आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद प्रभाकर भाई, आपण या ठिकाणी वेळावेळ काढून आमच्या आरोग्य शिबिरास भेट दिली। दोघांच्या हस्ते श्री सचिन पोपळे यांचं स्वागत करायचं आहे। मनसे उपशहर प्रमुख श्री सचिन पोपळे या ठिकाणी आपण आलात, आपलं अभिनंदन, आपलं स्वागत श्री सरफरे साहेब करतील। दीक्षा शिंदे प्रभाकर भाई यांचं स्वागत करतायत। हॅलो, भाईंच्या हस्ते सुजाता शिंदे मॅडम यांचं स्वागत। आपल्या उपजिल्हा संघटक प्राची पाटील यांचंही भाई यांच्या हस्ते आम्ही स्वागत करतो।
त्यांचा सत्कार करतो। दीपक शर्मा यांनी या ठिकाणी ब्लड डोनेशन केले। आम्ही भाईंना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचं हे करावं, पहिले त्यांचा सत्कार करूया भाई। सारथीच्या सरिता मॅडम यांनी या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे। सरिता मॅडम यांचा सत्कार मनसे उपशहर प्रमुख सचिन पोपळे व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री भाई यांच्या हस्ते आपण करत आहोत। दीपक शर्मा यांनी या ठिकाणी ब्लड डोनेशन केले। भाईंच्या हस्ते आपण त्यांना सर्टिफिकेट देत आहोत। पहिले डोनेटर आपले इथले 18 मध्ये मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे। त्या कॅम्पला आवर्जून भेट दिलेली आहे। या मीराबाई इंदरचे लाडके जिल्हा प्रमुख प्रभाकरभाई म्हात्रे, मनसेचे सचिन पोपळे आणि जो यांनी आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्राची पाटील आणि त्यांचे सहकारी सुजाता शिंदे। तर आज प्रत्येक वेळेला मीराबाई इंदरच्या ज्या आमच्या प्राची पाटील आहेत ते एक फायर ब्रँड नेत्यामुळे समजले जातात। प्रत्येक वेळेला नागरिकांच्या ज्या समस्या असतील, मग तुमची पाण्याची समस्या असतील, रोडची समस्या असतील, या कचऱ्याच्या समस्या असतील किंवा मेडिकल या नागरिकांच्या समस्या रस्त्यावर उतरून त्या समस्या सोडवण्यामध्ये त्याचा हातखंड आहे आणि इथल्या नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। विरारमध्ये पहिल्यांदा अगर कोणाची सीट बाहेरची डिक्लेअर केलेली असेल तर प्राची पाटील यांची सीट डिक्लेअर केलेली आहे। कारण त्यांना तेवढा विश्वास आहे की प्राची पाटील त्यांचं काम आणि तिथल्या कार्यकर्ते त्यांचा सहयोग खूप महत्त्वाचा आहे आणि या सगळ्यांच्या भरोशावर त्यांची सीट डिक्लेअरच नाही तर ती विजय म्हणूनच डिक्लेअर केलेली आहे। आणि पुढच्या इलेक्शनला तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी केलं पाहिजे। जे जुने आहेत किती वर्षानुवर्ष त्यांना तुम्ही जर निवडून दिलात तर बदल घडणार कधी, तर ते बदल पाहिजे असेल तर तुम्हाला नवीन नेतृत्व, नवीन जोमाचे उमेदवार या मीराबाई इंदर नगरपालिकेमध्ये पाठवले पाहिजेत आणि त्यांच्या थ्रू तुम्हाला काम केलं पाहिजे। तर मी माझ्यातर्फे, माझ्या सिलोबस शाखेतर्फे आणि शहर शाखेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो की तुमची पुढची उज्ज्वल भविष्यासाठी कामना करतो आणि त्यांना विजयी घोषित करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या आरोग्य शिबिराला प्राचीताई आणि सुजाताताई यांनी आज आम्हाला इथे आमंत्रित केले, त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। ताईंना तर तुम्ही ओळखतात, याच्या अगोदर माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत, तसेच आमच्या त्या ताई आहेत, आमच्या सोबतच काम करतात, ते खूप चांगलं काम करतात आणि त्यातूनही काय राहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही काम करत असते आणि रस्त्यावर नेहमी उतरत असते। असेच दोन्ही ठाकरे बंधूंचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते तुम्हाला यापुढे एकत्रच काम करताना दिसतील आणि यानंतर निवडणुकीतही तुम्हाला एकत्र दिसतील हा ठाम विश्वास देतो। येणाऱ्या महानगरपालिकेत भरघोस मतांनी निवडून येतील याला विश्वास ठाकरे बंधूंचा मार्गदर्शन पण असतं। आपण आपली उपस्थिती ही आमच्यासाठी नक्कीच एक प्रेरणादायी असते। असे आमचे लाडके तावडेसाहेब यांचा आम्ही भाई यांच्या हस्ते छोटा सत्कार करत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी श्रुती सावंत। प्राची मॅडम बरोबर काही नसते, जेव्हा वेळ त्यांचं कामाचं स्वरूप खूप छान आहे आणि कुठेही गेलो तरी ते आम्हाला तेवढंच सपोर्ट करत असतात। आताही त्यांनी कॅम्प लावलेला आहे, त्याच्यासाठी सगळ्यांचं भरभरून यश आहे आम्हाला। असंच कायम त्यांच्या पाठीशी आम्ही उभेही राहू, तुम्ही सगळ्यांनी राहू, एवढी इच्छा आमची। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग नंबर 18 से रोहिणी मिस्त्री बात कर रही हूँ। मेरे साथ प्राची पाटिल हमेशा साथ रहते हैं। यहाँ का पूरा काम करने के लिए वो हमेशा आगे रहती है और उसके साथ सुजाता शिंदे और नाइक मैडम भी अभी एक कैंप जो लगा रहे हैं उसका प्रतिसाद भी बहुत अच्छी तरह से मिल रहा है। जय हिंद, जय महाराष्ट्र।